उन्हाळा आला की नेहमीचा प्रश्न, कोणती भाजी लावावी म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळेल, बरोबर? चला तर मग आज आपण अशाच काही पिकांबद्दल बोलूया ज्यांना बाजारात मागणी तर आहेच, पण त्यातून नफाही चांगला मिळतो. हाच तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का? मग तुम्ही शेतकरी असाल किंवा हौशी बागकाम करणारे, सगळ्यांनाच वाटतं की या कडक उन्हाळ्यात आपली मेहनत आणि पैसा दोन्ही वसूल व्हावेत. मग अशी कोणती पिकं आहेत? चला याचं उत्तर शोधूया. आपल्याला वाटतं की उन्हाळा म्हणजे फक्त कडक ऊन, पण काही भाज्यांसाठी ना हा वाढीसाठी आणि मागणीसाठी सगळ्यात चांगला काळ असतो. कारण अशाच हवामानात त्या मस्त वाढतात आणि लोकसुद्धा त्या आवडीने विकत घेतात. चला तर मग सगळ्यात आधी अशा पिकांबद्दल बोलूया जी अगदी झटपट उत्पादन देतात. म्हणजे कसं, ज्यांना गुंतवणुकीवर लवकर परतावा हवा आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या यादीतलं आपलं पहिलं नाव आहे भेंडी. काय आहे ना, उन्हाळ्यात जवळजवळ प्रत्येक घरात बनवली जाणारी ही भाजी शेतकऱ्यांसाठी एक नंबरचा पर्याय आहे. आता बघा, भेंडीचं गणित किती सोपं आहे. एकतर बाजारात मागणी इतकी आहे की विकायची चिंताच करायची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे फक्त 45 ते 50 दिवसात उत्पादन सुरू. म्हणजे काय की पैसे लवकर हातात येतात आणि वरून भावही चांगला मिळतो. एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. आता आपला दुसरा जलद पर्याय आहे दोडका. ही आणखी एक भाजी आहे जी उन्हाळ्यात अगदी वेगाने वाढते. दोडक्याचं वैशिष्ट्य काय माहितीये? तो उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देतो आणि त्याची वाढ खूप झपाट्याने होते. इतकंच नाही, हॉटेल असो किंवा स्थानिक बाजार, सगळीकडून याला कायम मागणी असते. त्यामुळे हा एक विश्वासार्ह पर्याय बनतो. बरं, आता आपण अशा भाज्यांकडे वळूया ज्या बाजारात नेहमीच हिट असतात. म्हणजे त्यांची लोकप्रियता आणि मागणी कधीच कमी होत नाही. आणि या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे सगळ्यांचा आवडता दुधी भोपळा. उन्हाळ्यामधली एक आवश्यक भाजी म्हणून याकडे पाहिलं जातं. दुधी भोपळा उन्हाळ्यात इतका का विकला जातो? याचं कारण सोपं आहे. तो पचायला एकदम हलका असतो आणि शरीराला मस्त थंडावा देतो. त्यामुळे या काळात त्याची विक्री हमखास होतेच होते. आपला पुढचा पर्याय आहे मिरची. अहो, भारतीय जेवणाची मिरचीशिवाय कल्पनाच करता येत नाही, बरोबर ना? आणि म्हणूनच ती बाजारात नेहमीच मागणीत असते. मिरचीला मागणी तर वर्षभर असते, यात काही शंका नाही. पण खरी संधी असते उन्हाळ्यात. कारण या काळात अनेकदा उत्पादन थोडं कमी होतं आणि त्यामुळे भाव चांगला मिळतो. ही एक मोठी संधी असू शकते. आता जरा अशा भाज्या पाहूया ज्यांची मागणी फक्त चवीमुळे नाही, तर त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे जास्त आहे. आणि यातलं पहिलं नाव आहे अर्थातच काकडी. उन्हाळा आणि काकडी यांचे एक अतूट नातं आहे, नाही का? काकडी शरीराला थंडावा देते, त्यामुळे उन्हाळ्यात तिची विक्री आपोआप वाढते. विशेषतः सलाडसाठी तर हॉटेल्स आणि शहरांमध्ये तिला प्रचंड मागणी असते. त्यामुळेच हे एक अत्यंत फायदेशीर पीक ठरतं. आणि या यादीतली आपली शेवटची पण एक महत्वाची भाजी आहे कारले. चवीला जरी कडू असली ना, तरी बाजारात मात्र चांगला गोडवा आणते. कारल्याची मागणी ही आरोग्य जागरूक ग्राहकांमुळे टिकून आहे. मधुमेहासारख्या आजारांवर फायदेशीर असल्यामुळे याला एक विशिष्ट आणि नियमित बाजारपेठ सहज उपलब्ध होते. तर मग आपण आत्तापर्यंत 6 वेगवेगळ्या भाज्यांचे पर्याय पाहिले. पण या सगळ्यांमधून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा? याचं उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये दडलंय. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो प्रो टिप ज्याला म्हणतात ना, तो हा आहे. भेंडी, काकडी आणि मिरची या तिन्ही पिकांचं एकत्र नियोजन केलं ना, तर तुम्हाला सर्वोत्तम परतावा मिळू शकतो. विचार करा, भेंडीमुळे लवकर उत्पादन मिळतं, काकडीची विक्री भरपूर होते आणि मिरचीला भाव चांगला मिळतो. हे जे संयोजन आहे ना, हे खरंच खूप प्रभावी ठरतं. आणि हेच तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. योग्य पिकांची निवड केली तर कमी कालावधीत चांगला नफा मिळवणं अगदी शक्य आहे.